आपल्यासोबत या घराचे मालक अनिल राऊत जी आहे, खरं तर सर्वात पहिले त्यांच्याच मुलांना हा बिबट्या दिसला होता आणि बिबट्या कुठे होता ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। खरं तर या ठिकाणी खालचा भाग जो दिसते त्या कोणत्यामध्ये तो बिबट्या सुरुवातीला लपला होता आणि त्यानंतर जो आहे या बाजूने त्यांचं नवीन अंडर कन्स्ट्रक्शनचं काम आहे, इकडे बाथरूमचं काम सुरू आहे, इकडे अंधारी खोली आहे, या ठिकाणी तो लपला असल्याची माहिती जी आहे ते अनिल राऊत यांच्याकडून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल, सुरुवातीला कुठे लपला होता तो जिन्याच्या पाशी आणि आता काय? सकाळी अगोदर तिथे एक प्लास्टिकचा दरवाजा होता, ते आता त्यांनी हटवलं। तिथं दरवाजा होता, त्या दरवाजाच्या मागे तो लपला होता आणि त्यानंतर मग जेव्हा फॉरेस्टवाले आले आणि लोकांची गर्दी वाढली तो तिथून मग तो या इकडल्या बाथरूममध्ये येऊन तो इथे लपला होता आणि मग जेव्हा फॉरेस्टवाले आले त्यांनी सर्व पाहिलं, त्यांना बिबट्या इथे लपून बसला दिसला, त्यांनी त्याला बेहोश करून त्यानंतर मग तो बेहोश केल्यानंतर तिथून इथे आला आणि या ठिकाणी येऊन मग तो बेहोश झाला। इथून त्याला रेस्क्यू करून आता फॉरेस्टवाल्यांनी त्याला घेऊन गेले। खरं तर आलोकची आई सुद्धा आपल्यासोबत ज्यांनी सुरुवातीला सर्वात पहिले या बिबट्याला पाहिलं होतं तुमच्या मुलांना, कसा घाबरलेल्या परिस्थितीत त्यांनी सांगितलं? नाही, तो एकदम घाबरला पण नव्हता, त्यांनी थोडंसं डेअरिंगच दाखवली। पाहिलं त्यांनी, त्याला वाटलं की बा आहे की नाही आहे, पप्पाला सांगितलं, पप्पानी म्हटलं खरंच आहे का, तर तो पुन्हा परत पाहायला आल्या, त्यांनी काडी वगैरे टोचली, पाहिलं त्यांनी, पण मग त्यांनी खरं सांगितलं पप्पा खरंच आहे। मग त्याचे पप्पा वर बघायला आले तर तो खरंच बिबट्या होता। मग त्यांनी पोलीस वगैरे त्यांना फोन केला। खरं तर त्याने वेळीच सांगितलं, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली। हो, वेळीच सांगितली। इकडे तिकडे पळायला असतात आणखी। हो, पण तो त्यांनी काहीच नाही केलं, चुपचाप येऊन सांगितलं आणि त्याच्यामुळे कसं आहे पूर्ण परिवार आणि आजूबाजूचे लोक व्यवस्थित सुरक्षित राहिले। नक्कीच आलोक आणि तुमची मुलगी दोघांनी यायला पाहिलं होतं? हो, अगोदर माझ्या लहान मुलांनी बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी घरी येऊन सांगितलं, माझी मुलगी पण आली आणि तिनेही बघितलं आणि त्याने चुपचाप मला येऊन सांगितलं, कोणत्याही प्रकारचा आरडाओरड केला नाही आणि त्याने डेअरिंगनी मला सांगितलं का पप्पा हो म्हणे कन्फर्म चिताच आहे म्हणे। आणि मी येऊन बघितलं, खरंच तो मला चिता दिसला आणि तसंच मग मी 100 नंबरवर कॉल करून कंट्रोल रूमला याची माहिती दिली, त्यानंतर फॉरेस्टला माहिती दिली। जवळजवळ 3 ते 4 तास हे सगळं ऑपरेशन चाललं। सुरुवातीला पहिल्यांदा किती वाजता माहीत पडलं तुम्हाला? पहिल्यांदा 9, 9:15च्या दरम्यान आहे। मी जेव्हा घरी आलो आणि आल्यानंतर माझा मुलगा वरता आला, त्यावेळेस त्याला पहिल्यांदा त्याने 9, 9:15च्या दरम्यान त्याला बघितलं आणि आजूबाजूचे लोक सांगतात का रात्री पहाटेला खूप कुत्रे ओरडत होते आणि होऊ शकते त्या कुत्र्याच्या भीतीने तो इथं वरती येऊन लपला असेल का, असंही होऊ शकते। नक्कीच। खरं तर 9, 9:15 वाजता कुटुंबियांना माहीत पडलं, 10 वाजेपर्यंत प्रशासकीय यंत्रणेला माहीत पडलं आणि त्यानंतर हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालं आणि जवळपास 3 ते 4 तास हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं आणि त्यानंतर कुठंतरी जे आहे ते बिबट्याला ट्रँक्युलाइज करून म्हणजे बेशुद्ध करून ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यात वन विभागाला मोठं यश मिळालेलं आहे। खरं तर आलोकने आणि त्याच्या बहिणीने मोठी हिंमत दाखवली, कुठलाही आरडाओरडा न करता, किंवा बिबट्याचा त्यांच्यावरही हल्ला होऊ शकला असता, मात्र हिंमत दाखवत शांतपणे राहून त्यांनी आईवडिलांना सांगितलं आणि आईवडिलांनी सतर्कतेने वन विभाग, पोलीस यांना सगळ्यांना माहिती दिली आणि मोठी दुर्घटना या सगळ्या माध्यमातून टाळण्यात कुठंतरी त्या दोघांच्या हिमतीचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यामुळे हे यश मिळालेलं आहे। व्हिडिओ सर्व पोलिस पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।